नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 18 जुलै 2025. चला तर मग आजच्या चालू घडामोडी पाहूयात. ओके, तर आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच हरेला उत्सव कुठे साजरा करण्यात आला आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तराखंड. ओके, नुकताच हरेला उत्सव हा उत्तराखंडमध्ये साजरा करण्यात आला आहे. थोडीशी माहिती पाहूयात या उत्सवाबद्दल आपण. या उत्सवामध्ये पर्यावरण रक्षण आणि शेतीची शुभ सुरुवात केली जाते. ओके, हा या उत्सवाचा उद्देश आहे. आणि या उत्सवामध्ये धान्याची पेरणी करणे आणि झाडे लावणे, हिरवे रोपे वाढवणे, ओके, हे कार्यक्रम ठेवले जातात. ओके, तर चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकतेच कोणत्या राज्यातील मंडोवी नदीवर रो फेरी सेवा सुरू केली आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गोवा. ओके ओके ऑप्शन सी, गोवा. गोव्यामध्ये ही फेरी सेवा सुरू केली आहे. ओके, तर थोडीशी माहिती पाहूया त्याबद्दल. गोव्यातील मंडोवा नदीवर रो ऑन रो ऑफ म्हणजेच रो फेरी सेवा ही 14 जुलै 2025 रोजी चालू झाली आहे. ओके, तर हे कुठल्या मार्गावर आहे ती थोडंसं पाहूया आपण. चोराओ पणजी, ओके, या मार्गावर 2 नव्या रो फेरी गंगोत्री आणि द्वारका सुरू करण्यात आल्या आहेत. ओके, तर ही माहिती लक्षात ठेवा मित्रांनो. पाहूयात आपण पुढचा क्वेश्चन. ओके, तिसरा प्रश्न आहे, नुकताच भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टेट ब्रिज कोठे उघडण्यात आला आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शिवमोग्गा. ओके, तर शिवमोग्गा येथे म्हणजेच शिवमोग्गा हे कर्नाटकमध्ये आहे. ओके, तर शिवमोग्गा येथे भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टेट ब्रिज उघडण्यात आला आहे. ओके, तर चला, या पुलाची लांबी आहे 2.44 किलोमीटर. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कुठे भारताचे पहिले ॲक्वाटेक पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच भारताचे पहिले ॲक्वाटेक पार्कचे उद्घाटन हे आसाममध्ये करण्यात आलं आहे. ओके, कुठे? तर आसाममध्ये. ओके, तर चला, भारताचे पहिले ॲक्वाटेक पार्क म्हणजेच हे आसाममधील सोनपूर बगीबारी येथे 5 जुलै 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले आहे. ओके, तर ही माहिती लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. चला आपण पुढचा प्रश्न घेऊयात आता. प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंग रत्न पुरस्कार दिला आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलिंग रत्न पुरस्कार जो आहे तो धर्मेंद्र प्रधान यांना दिला आहे. ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, धर्मेंद्र प्रधान. ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूया त्या पुरस्काराबद्दल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कलिंग रत्न पुरस्कार 2024 प्रदान केला आहे. ओके, त्यांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी आणि भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी केलेल्या कार्यासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आला आहे. ओके, तर चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणत्या सरकारी विभागाने तरुणांना डिजिटल राजदूत म्हणून सक्षम करण्यासाठी संचार मित्र योजना सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दूरसंचार विभाग. ओके, दूरसंचार विभागाने ही योजना सुरू केली आहे. ओके, चला 7वा प्रश्न आहे, नुकतेच CTBC बँकेने गिफ्ट सिटीमध्ये आपली पहिली शाखा उघडली आहे, तर ही खाजगी बँक कोणत्या देशातील आहे? ओके, तर CTBC बँक ही अतिशय प्रसिद्ध बँक आहे मित्रांनो. तर याचं जे ही कोणत्या देशातली आहे हे आपल्याला सांगायचं आहे.
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तैवान. ओके, तर तैवानची ही बँक आहे. ओके, लक्षात ठेवा. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 8वा प्रश्न आहे, नुकतेच जस्टिस संजीव साचेदवा कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत? ओके, तर जस्टिस संजीव साचेदवा हे नुकतेच मध्य प्रदेश या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ओके, तर याचं उत्तर असेल ए, मध्य प्रदेश. तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. नुकतेच एन.सी. सोजनने इटलीच्या लग्नानोमीटमध्ये लांब उडीमध्ये कोणते पदक जिंकले आहे? ओके, तर प्रश्न पुन्हा एकदा वाचतो आहे मी. नुकतेच एन.सी. सोजनने इटलीच्या लग्नानोमीटमध्ये लांब उडीमध्ये कोणते पदक जिंकले आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, कांस्य पदक. ओके, तर कांस्य पदक जिंकलं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे, नुकताच कोणी फिफा क्लब वर्ल्ड कप हा किताब जिंकला आहे? ओके, तर नुकताच फिफा क्लब वर्ल्ड कप जो आहे तो चेल्सी FC यांनी जिंकला आहे. ओके, कोणी? चेल्सी FC या क्लबने जिंकला आहे. ओके, तर थोडीशी माहिती पाहूयात याबद्दल. 2025मध्ये चेल्सी FC यांनी पॅरिस सेंट जर्मनला 3-0 अशा ऐतिहासिक पद्धतीने पराभूत करून दुसरी वेळा फिफा क्लब वर्ल्ड कप पटकावला आहे. ओके, तर ही माहिती लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आहे. आणि भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.